हे जे इथे लिहिलं आहे त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. सो वेलकम टू माय चॅनल ऑर वेलकम बॅक टू माय चॅनल. होळी अवघ्या काही दिवसांवर आहे आणि जेव्हा होळी जवळ येते तेव्हा बऱ्याचशा गावात वेगवेगळे खेळ खेळले जातात. तर आमच्या इथे सुद्धा आम्ही आट्यापाट्या खेळतो. त्याचबरोबर मज्जा मस्ती ही असतेच सगळीकडे. आजचा दिवस होता पहिला, म्हणजे होळीला अवघे 8 दिवस बाकी होते. एक दीड तास आम्ही खेळलो आणि नंतर आम्ही छोटी होळी लावली. त्याला पिल्ला असंही बोलतात. जसं दिवस असेल तर पहिला दिवस असेल तर त्याला पहिला पिल्ला असं वगैरेही बोलतात. असंच आम्ही 5-6 दिवस खेळलो आणि मध्येच मेंबर्स कमी असल्यामुळे आम्हाला जास्त वेळ खेळता नाही आलं, कारण 10वी-12वीचे पेपर्स होते आणि मी पण मध्ये 1-2 दिवस गेले नाही कारण फॅमिली फंक्शन होता मध्ये. नंतर होळीच्या 1-2 दिवस आधी होळीसाठी पताके तयार केले. पताके लावून झाल्यानंतर आमचा डाव परत सुरू झाला. पण इथे टीम पाडण्यातच जाम मज्जा मस्ती होती. म्हणजे लहान मुलं होती तर भांडणंसुद्धा होती यात. त्यामुळे खूप मजा येत होती. खेळून झाल्यानंतर आजचा स्पेशल मेनू होता खाण्यासाठी भेळ. हे बघा. हो. नंतर खाऊन झाल्यावर आम्ही छोटी होळी लावली. होळीला 1 दिवस बाकी होता. सुरुवातीला मेंबर्स कमी होते, नंतर हळूहळू वाढायला लागले मेंबर्स. मग नंतर मोठे मेंबर्ससुद्धा आले आमच्यात खेळायला. आणि मग एक आमच्या मोठ्या मेंबरचा बड्डे होता. मग ते बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्लं. खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडं खेळलो आणि नंतर छोटी होळी लावली आणि सगळ्यांना नंतर गुड नाईट केलं. आणि नंतर दिवस होता शेवटचा. पण झालं असं की माझं मोबाईलचं स्टोरेज एवढं फुल झालेलं ना की मला व्हिडिओज नाही काढता आले जास्त. त्यामुळे ही एकच व्हिडिओ निघाली. आणि त्या दिवशी मेंबर्स खूप होते त्यामुळे खेळायला पण खूप मज्जा आली. आणि अखेर होळीचा दिवस आलाच. आम्ही आत्ता चाललेलो देवळात. म्हणजे आम्ही पहिले आमच्या गावातल्या देवीच्या देवळात जातो पूजा करायला आणि नंतर मग बाकी सगळ्या होळीजवळ पूजा करायला जातो. आणि हे आहे आमच्या गावातल्या एका होळीजवळचं एंट्रन्स. त्यानंतर आम्ही आलो देवळाच्या इथे. म्हणजे जसं की मगाशी तुम्हाला सांगितलं की आम्ही आधी देवळाची इथली होळी पूजतो आणि नंतर बाकीच्या होळ्या पूजायला जातो. काही व्हिडिओमधले पार्ट्स आहेत त्यांना मी म्यूट केलं आहे, कारण होळीजवळ जी गाणी लावलेली त्यामुळे पूर्ण व्हिडिओला कॉपीराईट येऊ शकतं. सगळ्या बायकांचं पूजून झाल्यानंतर आमच्या इथे होते फनी गेम्स. त्यामध्ये लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सहभाग घेतला होता. खूप मजा आली आणि ते सगळं झाल्यानंतर वेळ आली होळी दहन करायची. तर मला अजून एक सांगायचं आहे की मी होळीचे डे 1 डे 2 असे शॉर्ट्स टाकायला सुरुवात केलं होतं. पण डे 1 डे 2च टाकलं आणि नंतर काही टाकलंच नाही, कारण मध्ये मी 1-2 दिवस गेले नाही आणि मध्ये थोडे आमचे मेंबर्स पण खेळायला कमी होते आणि जेव्हा जायचे तेव्हा व्हिडिओ माझी 1-2 सेकंदच व्हायची, कारण माझं मोबाईलचं स्टोरेज फुल होतं आणि मी एवढे आळशी आहे की मला ते मोबाईल खाली करायला खूप कंटाळा यायचा. सो सॉरी फॉर दॅट. पण मी या पूर्ण व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला आहे सगळं. होळी दहन करून झाल्यानंतर आम्ही गेलो दुसऱ्या साईडला आणि तिथे बैलाचं झालेलं शंकासूर. तर झालं असं की आम्ही आलो शंकासूर बघून आणि नंतर आम्ही येत होतो तर आमच्या घरासमोर जे राहतात त्यांनी त्यांच्या टेम्पोवर ना एक बाहुली ठेवलेली व्हाईट कलरचे कपडे घालून. आणि आम्ही येता येता असंच अचानक लक्ष गेलं आणि भाई तो सीनच एकदम बेकार होता. आम्ही सगळेजण एवढं घाबरलो ना, खूप बेकार होता ते. गोष्ट जवळजवळ 12:30 नंतरची, त्यामुळे खूप डेंजर सीन होता तो. ते सगळं झालं त्यानंतर जी दुसऱ्या साईडला होळी होती तिकडची पोरं आमच्या अंगावर पाण्याचे फुगे फेकत होते, त्यामुळे खूप दंगामस्ती झाली.
नंतर सगळं उरकल्यावर आम्ही परत आमचा खेळ सुरू केला. ते आम्ही रात्री जवळजवळ 3 वाजेपर्यंत खेळत होतो. नंतर पुढचा दिवस होता धुळीवंदनाचा, म्हणजे रंगपंचमी ही. काही रंगपंचमीच्या दिवशी कलर लावतात, काही धुळीवंदनाच्या दिवशी कलर लावतात. तर आम्ही धुळीवंदनच्या दिवशी खेळतो. तर तिथे गावात थोडं खेळलो आणि नंतर आम्ही गेलो बीचवर खेळायला. आम्ही आलो वरसोली बीचवर, पण आम्हाला पाण्यात जायची इच्छा नव्हती, त्यामुळे आमची कलाकृती सुरू केली आम्ही किनाऱ्यावरच. हा आहे आमचा किल्ला. हे सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो घरी आणि नंतर रात्री आले आमची ते सोंग. छोट्या मेंबर्सनी मस्त एक हॉरर गेटअप केला होता. मोबाईल स्टोरेज फुल झाल्यामुळे मला जास्त व्हिडिओ नाही काढता आला, त्यासाठी सॉरी. ओके, तर आपण इथेच थांबूया. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपण आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.